तुम्ही बेक केलेला केक खाल्ला असेलच, पण आज मी दाखवणार आहे स्टीम चॉकलेट केक। आणि या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा केक मैद्याचा नाही तर गव्हाचा आहे, त्यामुळे हेल्थ कॉन्शियसवाल्यांनी हा केक बिनधास्त खा। नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम केकचं भांडं घ्या, त्याला तेलाने आतून ग्रीस करा। भांड्याच्या आकाराचा बटर पेपर कापून भांड्याच्या तळाशी घालून बटर पेपरलाही थोडंसं तेल लावून घ्या आणि भांडं बाजूला ठेवा। एक काचेचा बोल घ्या, त्यावर चाळण ठेवा। त्यात टाका 1 कप गव्हाचं पीठ, जे आपण रोज चपातीला वापरतो ते। गव्हाच्या पिठात टाका अर्धा कप कोका पावडर, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, मीठ चिमूटभर। हे सर्व सुके जिन्नस चाळणीवर चाळून घ्या, म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स होतील। आता ज्या कपने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच कपने पाऊण कप पिठी साखर घालून सर्व जिन्नस मिक्स करा। ड्राय जिन्नस मिक्स झाल्यानंतर त्यात टाका रूम टेम्परेचरवरचं दूध, म्हणजे दूध थंड किंवा गरमही नको। आता एकही गुठळी न राहता छान मिक्स करून घ्या। तयार झालेल्या मिश्रणात टाका पाव कप तेल, अर्धा छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा छोटा चमचा व्हिनेगर, किंवा व्हिनेगर नसेल तुमच्याकडे तर लेमन ज्यूस टाका। मिश्रण एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून छान मिक्स करून घ्या। ग्रीस केलेल्या केकच्या भांड्यात मिश्रण ट्रान्सफर करा। भांडं थोडंसं टॅप करा, म्हणजे एक्स्ट्रा बबल्स निघून जातील। केकचं भांडं ॲल्युमिनियम फॉईलने कवर करा। आता हा केक आपण बेक न करता स्टीम करून घेणार आहोत। केक वाफवण्यासाठी तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर ते घ्या, नाहीतर एखादं पसरट भांडं घ्या। भांड्याच्या तळाशी 2 ग्लास पाणी टाकून पाणी गरम करून घ्या। त्यावर चाळण ठेवून अलगद हे भांडं चाळणीवर ठेवून मध्यम आचेवर 50 मिनिटं हे मिश्रण वाफवून घ्या। 50 मिनिटांनी केक तयार आहे। वेळ कमी अधिक लागू शकतो। केक थंड करायला बाजूला ठेवा। तोपर्यंत आपण केक डेकोरेट करण्यासाठी चॉकलेट क्रीम तयार करूया। चॉकलेट क्रीम बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून मध्यम आचेवर पाणी गरम झाल्यानंतर त्यात काचेचा बोल ठेवून त्यात 150 ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून घाला। इथे मी मोर्डेचं डार्क चॉकलेट वापरलं आहे। पाव कप म्हणजे 100 ml दूध घाला। अर्धा छोटा चमचा बटर घालून छान मिक्स करा। 5 ते 7 मिनिटांनंतर अशी कन्सिस्टन्सी तयार झाली की गॅस बंद करा। आता आपला केकही छान थंड झाला आहे। केक थंड झाल्यावर केकच्या कडा मोकळ्या करून घ्या। एक प्लेट घेऊन त्यावर डिमोल्ड करून घ्या। हळूच बटर पेपर काढून टाका। आता डार्क चॉकलेटचं क्रीम केकवर ओता, थंड होऊ द्या, नंतरच कट करा। चला पटकन खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं।